थोडा वेळच घेऊया एखादी ओवी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रं. खलानीशवादापनोदार्ह दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन करूया. ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई सर्वांना वंदन. आपण तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज पुढच्या ओवीचा अभ्यास करूया. कोणाला काही बोलायचं असेल तर बोला, नाही तर मी आता डायरेक्ट पुढची ओवी घेते. काल 33-34 झालं ना, 34वी झाली होती ना. हां, मग आता 35वी आज घेते. 34चा थोडा आढावा मीच घेते. मानसीताईंच्या भाषेतला घेते, म्हणजे तो काल आपला राहिला होता. वरी एक पण गणिजे, ते गणिते नसी दुजे, म्हणून हे न गणिजे ऐसे एक. त्या म्हणतायत कणेकर की हे शिवस्वरूप मोजमापाच्या पलीकडचं आहे. म्हणजे आपण जसं व्यवहारातल्या 1, 2, 3 अशा किंवा 1 किलो 2 किलो अशा ह्याच्यामध्ये मोजत असतो, तसं त्याचं मोजमाप करता येत नाही. एक मोजल्यानंतर दुसरा हा सापेक्ष अंक सांगणारी जी द्वैताधिष्ठित गणना आहे. म्हणजे 1 नंतर आपल्याला अपेक्षा काय असते, दुसरं 2 म्हणायची. लहान मुलं एकदम 4 म्हणलं तर आपण त्याला हसतो की अरे मधले 2-3 आकडे राहिले तुझे. पण इथे या भगवंताच्या बाबतीत, परमात्म्याच्या बाबतीत ती गणना लागूच पडत नाही. कारण ही इथे गणना शून्य सुख मात्रता आहे. सुखाची गणना करता येत नाही आणि त्या व्यक्तीची किंवा त्या
वस्तूचीही गणना करता येत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता पुढची जी ओवी आहे ती फक्त वाचूया आधी. सुखा आतोनी निघणे, सुखा आतोनी निघणे, ते सुखिये सुखे तेणे, ते सुखिये सुखे तेणे, हे सुख मात्रची मा कोणे अनुभवावे, हे सुख मात्रची मा कोणे अनुभवावे. सुख आतोनी निघणे, हे सुख कुठून येतं तर आतून निघतं. म्हणजे जणू काही सुखाला जन्म आहे असं आपल्याला वाटतं. आणि ज्याला संभव आहे म्हणजे उत्पत्ती आहे, तर त्या सुखानं मनुष्य कधी सुखी होत नाही. म्हणजे दुसरा कोणी त्या सुखानं सुखी होत नाही. पण स्वतःसिद्ध जे आत्मसुख आहे, त्या आत्मसुखाने सुखाचं चैतन्य कोण अनुभवणार? आपली ही जी वैयक्तिक सुख आहेत, व्यावहारिक सुख आहेत, भौतिक सुख आहेत, ही कशी आहेत तर निर्माण होणारी आहेत. मला ज्या गोष्टीची आवड आहे आणि ती गोष्ट मला मिळाली की त्या सुखाची मला निर्मिती झाल्यासारखं वाटतं. म्हणजे ते सुख मला माझ्यासाठी निर्माण होतं. पण भगवंताचं सुख तसं नाही आहे, निर्माण होणारं नाही आहे किंवा काही कारणाने लाभत नाही आहे, तर ते कायमचं आहे. म्हणूनच आपल्या सुखाने दुसरा सुखी होईलच असं नाही आहे. मला ज्यात सुख असेल, समजा मला आता या देवीचा काय म्हणू त्याची उपासना करणं किंवा तिचं सजावट करणं किंवा तिच्यासाठी जे जे काही हवं आहे ते करणं, याची मला आवड आहे, ते मी केलं तर मला सुख आहे. पण दुसरे म्हणतील काय आहे टाईमपास, काही जण मुलींना आवडत नाही, ह्याच्यात कशाला एवढा दिवस घालवायचा आणि त्यात काय मिळतं. म्हणजे मला वाटणाऱ्या सुखातनं दुसऱ्याला कदाचित दुःखही होतं किंवा नाही प्रेम वाटत नाही. पण परमात्म्याचे जे सुख आहे ते मात्र हे कधीही न संपणार आहे. आणि आत्मसुखाचे चैतन्य हे कोण अनुभवणार? त्याचा अनुभव फक्त त्या आत्मसुखाला आहे. पण आपण जेव्हा आत्मसुखाचं म्हणजे अनुभव घेऊ किंवा त्याचं ज्ञान मिळेल आपल्याला, आपण त्याच्याशी एकरूप होऊ, त्यावेळेला मात्र ते सुख आणि आपण एकच झालेले असू. आता जोग महाराज काय म्हणतात बघूया. अजून सांगते, अर्थ सांगितलेलेच नाहीयेत. पाहूया. आता बघा 35वी ओवी आहे ना. वरी एकपणे गणिजे, हेच नाही ते झाले. सुखा आतोनी निघणे, आतोनी निघणे म्हणजे आतून निघतं. ते सुखीये सुखी तेणे, त्या सुखानं तेणे म्हणजे त्याच्यामुळं सुखी होतो मनुष्य. आता कोणतं सुख वगैरे ते आपल्याला अजून पाहिजे. पण ते सुखा मात्रची मा कोणे अनुभवावे. आता इथे मा म्हणजे इथे मा या शब्दाला तसा म्हणलं तर अर्थ नाही. जी आपण छोटी छोटी अव्यय वगैरे वापरतो तसं ते मा हे आहे. म्हणजे एरवी संस्कृतमध्ये माचा अर्थ असतो नको, पण इथे मा म्हणजे काही म्हटलं आहे का बघूया आपण. मा म्हणजे जसं आपण मग किंवा जरी किंवा मग अशा अर्थी तो मा शब्द वापरलेला आहे इथे. मग, जरी किंवा तरी पण. बघा आता काय म्हणतायत की हे सुख मात्राची मा कोणे. मग हे सुख कोणी अनुभवायचं, कोणे अनुभवावे. हे सुखा मात्राची मा कोणे अनुभवावे. जे सुखच आहे, परमात्मा म्हणजे पूर्ण सुखच आहे, तर ते सुखाच्या ठिकाणी ते कुणी अनुभवावं, ते त्यालाच अनुभवायला मिळते. आपल्याला त्या सुखाचा अनुभव येईल, कधीतरी येईल, ब्रह्मरूप झाल्यानंतर येईल, आत्ता तो येणार नाही. पण त्या सुखाचा अनुभव कुणी करावा, कारण ते स्वयंसिद्ध सुख आहे. हे आपलं निर्मित सुख आहे. कुठलंही बघा, उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले, सगळ्यांना आईस्क्रीम हवे, थंड पेय हवी आहेत, लस्सी पाहिजे, ही निर्मित सुखे आहेत. आता ते जर नाही, आज आता आम्ही पन्ह केले, खरं तुम्हा सगळ्यांना मला पन्ह द्यायचे, डाळ द्यायचे, हळदी कुंकू अत्तर गुलाब, पण आता हे आपण कल्पनेतनंच देणार तुम्हाला. फक्त दाखवलं, मी गौरीचं दर्शन दिलं, हे निर्मित सुख आहे. पण आतून जे ते परमात्म्याचं जे सुख आहे, ज्याला आपण परमनंट म्हणूया हल्लीच्या भाषेत, मराठीत म्हणजे चिरंतन सुख,
तर त्याचा अनुभव कोणी घ्यावा अशा अर्थी आता हे सांगता येतात. याच्यातून काय म्हणतायत की सुखातून निघाल्यावर सुख भोगता सुखाचा अनुभव सांगतो. आता जसं आम्ही नेपाळहून आलो, आम्ही तिथला अनुभव सांगितला की तिथं असं असं सगळं छान होतं. सगळा म्हणजे त्या काय म्हणू आपण तुलसीदासांच्या रामायणाच्या आधारे सगळी रामकथा खूप सुंदर ती गायली जायची, संगीतकार चांगले होते. हा जो अनुभव आहे हा आपण सांगतो. पण समाधीतून किंवा गाढ निद्रेतून देहस्मृतीवर आल्यावर मी समाधीत होतो, जे कालची ओवी आहेत त्याच्याशी संदर्भित आहे थोडंसं, किंवा मी गाढ झोपेत होतो, सुखानं झोपलो होतो, ही जी सुखकल्पना होते, तर ती सुखकल्पना अंतर्मुख होऊन जे सुख मिळणार आहे परमात्म्याशी एकरूप होऊन, तर त्याची कल्पना कोणी करू शकत नाही किंवा ते निराळं सुख असतं. आता गाढ निद्रेत सुद्धा अत्यंत अज्ञान असतं, घन अज्ञान म्हणलेलं आहे त्यांनी. आणि घन अज्ञानानं आवृत्त असा जो मनुष्य आहे त्याला आत्मसुख भोगणारी मूढ वृत्ती निराळी दिसते. आत्मसुख ज्याला मिळतं त्याची वृत्ती मूढ वाटते. आणि समाधी सुखातून किंवा गाढ निद्रेतून वृत्ती बाहेर आल्यावर ज्ञानसुखाची स्मृती होते. आता बघा, समाधी सुखातून बाहेर आल्यावर किंवा गाढ निद्रेतून बाहेर आल्यानंतर जोग महाराज म्हणतायत की ज्ञानसुखाची स्मृती येते. जे ज्ञान काय आहे हे समजायला लागतं. पण ब्रह्मवस्तू मात्र कशी आहे? सुख मात्र आहे, तिथं सुखच आहे. तर त्याचा अनुभव कोणी करावा? आपण ते होऊ शकत नाही. परब्रह्मरूप आपण जेव्हा होऊ तेव्हा तो कदाचित अनुभव मिळेल, पण त्याच्याकडं पाहिल्यानंतर मला ते ब्रह्मसुख मिळेल फक्त पाहून असं शक्य नाही. कारण काय की एक सुख आणि त्याचा उपभोग घेणारी वृत्ती, अशा दोन गोष्टी जेव्हा असतात, जेव्हा द्वंद्व असतं, तेव्हा केवळ सुखस्वरूपात तशा त्या दोन गोष्टी नाही आहेत. तिथं केवळ म्हणजे केवळच सुख आहे. काल आपण पाहिलं मोजणी करता येत नाही. आत्ताही तेच सांगतायत की मोजणी करता येत नाही. एक नंतर दुसरा नाहीच आहे तिथे, ओनली वन. म्हणून त्या सुखाचा अनुभव आपण कोणीही घेऊ शकत नाही असं जोग महाराज पण सांगतायत. आता ज्ञानदेवांच्या प्रमाणे साखरे महाराज काय म्हणतात बघूया. थोडंसे हे तात्विक पण त्यांनी उदाहरणातनं सांगितलेलं आहे. म्हणजे सुखातून बघा, आता यांची भाषा कशी आहे बघा. सुखातून निथळत येणारा त्या सुखाने सुखी होईल. पण केवळ सुख मात्रच असल्यामुळं हे म्हणजे परमात्म्याचं सुख, त्याचा अनुभव कुणी घ्यावा? त्याचा अनुभव दुसरं कुणीही घेऊ शकत नाही. तोच एकमात्र सुखी आहे. आता मात्र पुढे पुन्हा दृष्टांत देणार आहेत. ते दृष्टांत आपल्याला उद्या जमले तर उद्या आपण पाहूया. आत्ता याच्यावरच अजून कोणाचं काही विवेचन असेल किंवा आपलं संस्कृतमधलं ते आपण पाहूया. आज सगळा दिवस आमचा त्या देवीमध्येच पोचलाय. आणि आत्ता शेवटी म्हणजे माझं हे चालूच होईना ना, शेवटी यांच्या फोनवर सुरू केलं मी. आता या विषय सुखाबद्दल थोडंसं गुलाबराव महाराज म्हणतायत की विषय सुख कसं आहे हो, आणि ब्रह्माचं सुख कसं आहे हो. तर त्या 34 आणि 35चा थोडासा एकत्रित आढावा त्यांनी घेतला आहे की ब्रह्म हे अद्वैत रूप आहे असं म्हणावं, तर ब्रह्म अद्वैत रूप आहे असं म्हणणाऱ्यासह ते द्वैत होतं, द्वैताला प्राप्त होतं. म्हणून ब्रह्म अद्वैत रूप आहे असं गणले न जाता ते एकरूप आहे म्हणायचं. कारण जसं आपण सत आहे म्हणलं की असत नाही म्हणून सत, तसं अद्वैत म्हणलं की म्हणजे नाही, जिथं द्वैत नाही ते म्हणजे कदाचित त्या द्वैताचा तिथे थोडासा असा लवलेश येतो. म्हणून एकरूप आहे. मला ही कल्पना मला पण आवडली. आता सुख सांगून सुखातून बाहेर पडल्यानंतर बाहेर पडणाऱ्या त्या सुखाने सुखी झालो असा अभिमान घेऊन बाहेर पडतो.
पण हे सुख मात्रच असल्यामुळं तिथे कुणी अनुभवायचं, हे म्हणजे ब्रह्म. हे ब्रह्म सुख मात्रच आहे, केवळ सुख आहे तिथे. त्यामुळे ते सुख घेऊन बाहेर नाही पडू शकत. आपली रोजची सुख घेऊन आपण बाहेर पडतो. आता बघा, जे पिक्चरला जातात आल्यानंतर काय त्यांच्या चेहऱ्यावर आणि सगळ्या आनंद असा ओसंडत असतो. हे ते एकमेकाला शेअर करू शकतात. आपली जी सुख आहे ती आपण एकमेकाला सांगू शकतो. पण परमात्म्याचं जे सुख आहे ते एकमात्र सुख आहे आणि ते कुणालाही असं त्याच्यातून बाहेर पडून सांगता येणार नाही. म्हणजे आपण जी विषय सुख भोगतो त्यात विषयाशी एकरूप होऊन सुख भोगत असतो आणि त्या सुखातून मनुष्य बाहेर येऊ शकतो. त्या सुखानं मी सुखी झालो होतो असंही म्हणतो आणि त्या सुखाची त्याला जाणीवही असते किंवा सुखीत्वाचा तो अभिमान धारण करतो. किती वेळ आपण करतो, एखादं आपल्या मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं, सून चांगली मिळाली, जावई चांगला मिळाला, सगळेच व्याही चांगले मिळाले, त्यांचं घर चांगलं आहे, सगळं बंगला चांगला आहे, गाड्या आहेत, घोडे आहेत, स्वभावानं चांगले आहेत, की आपण ते भरभरून सगळ्यांना सांगतो काय माझं पूर्वजन्मीचं आयुष्य किंवा माझं म्हणू आपण कर्म, की त्याचं फळ मला चांगलं मिळालं, माझी मुलं चांगली निघाली. हे सुख आपल्याला सारखं व्यक्त करावं असं वाटतं. पण जे सुख मात्र आहे ब्रह्म, त्या आत्म्याचं सुख कोणी अनुभवायचं? कारण भोगी अवस्था एकी उठी, ज्ञानदेवच म्हणतात 5व्या अध्यायामध्ये, भोगी अवस्था एकी उठी, जे अहंकाराचा अचल अंचल लोटी, मग सुखेसी घे आठी गाढपणे. आत्मसुखाच्या ठिकाणी अशी अवस्था प्राप्त होते की तिथे सुखाची जाणीव किंवा सुखीत्वाचा अनुभव, अभिमान धारण करणाऱ्या अहंकाराचा पडदाच दूर झालेला असतो. कारण हे आपण जे सगळं सुखाचं वर्णन करतो ना, हे केवळ अहंकारामुळं करत असतो आणि म्हणून केवळ गाढ सुखच तिथं असतं. ते सुख भोगणारा निराळा कोणी असतो? निराळा कोणी नसतो, तो एकटाच असतो. एकमेव, एकमेव, अद्वितीय म्हणायचंच नाही पुन्हा. गुलाबराव महाराजांनी छान सांगितले बघा, मला आवडलं त्यांचं. आता आपण अमृतानुभवमध्ये काय म्हणतायत बघूया, म्हणजे संस्कृतमध्ये. अनुभूय सुखम पश्चात, अनुभूय सुखम पश्चात, सुखी तत्सुखेन च, सुखी तत्सुखेन च, सुखमात्रमिदं त्वेकं, सुखमात्रमिदं त्वेकं, को नु किं त्वनुभूयताम, को नु किं त्वनुभूयताम. इथे त्वनुभूयताम म्हणजे काय? तू अनुभूयता. हे सुख मात्र जे आहे, केवळ सुख जे आहे, तिथं ते कोणी अनुभवावं. अनुभवणारा वेगळा नसतोच, तो एकमेव असतो. आणि त्यामुळं सुख आतून निघणे, आपल्याला जे सुख आतून निघत असतं, आपल्याला जे अनुभवत असतं आपण, ते सुखी आहे, सुखे येणे. तर त्या सुखामुळं आपण सुखी होत असतो, ते सुख व्यक्त करत असतो. पण परमात्म्याच्या ठिकाणी जे सुख आहे ते कोणी अनुभवावं, कारण तिथं फक्त सुख आहे, केवळ सुख आहे. काल आपण बरीच श्लोकावरूनही पाहिलेलं होतं की ते सुख कधीही न संपणारं असतं, त्याची मोजमाप करता येत नाही आणि म्हणून आपल्याला त्या सुखाची कशाशीही तुलना करता येत नाही किंवा ते सुख कशाबरोबरही मोजमाप करता येत नाही. ओळीचं कुठं गेलं? सगळी गडबड झाली आहे. स्वरूपानंद काय म्हणतात बघा, आणि सुखातून बाहेरी पडोन, आणि सुखातून बाहेरी पडोन, सुखी मी म्हणून जाणावे जे, सुखी मी म्हणून जाणावे जे, तैसे नवे हे तो, तैसे नवे हे तो आनंद स्वरूप, तैसे नवे हे तो आनंद स्वरूप, भोगता ही तद्रूप होय येथे, भोगता ही तद्रूप होय येथे. तर हे आनंद स्वरूप तसं नाही आहे जसं आपल्या कुठलाही अनुभव बघा. मी वेगवेगळी माझ्या
डोळ्यासमोर जी आली ती उदाहरणं मी सांगितली. एखादा गरीब भिकारी असेल, त्याला एकदम खूप धनलाभ झाला, खूप काही जास्त मिळालं, तो किती आनंद होईल की आज माझं नशीब, किंवा अगदी गरीबाला एखाद्या लॉटरी लागली तर त्याचं आयुष्यच म्हणजे एकदम बदलून जातं ना. जो खूप भुकेलेला आहे त्याला एकदम छान पक्वान्नाचं जेवण मिळालं, त्याचं सुख वेगळं. जो नोकरी करतोय त्याला एकदम वरच्या ग्रेडवर जायला मिळालं, प्रमोशन मिळालं, ते सुख वेगळं. लगेच लोक पार्टी करतात. आपलं सुख म्हणजे काय, व्यक्त करणं कसं असतं त्याच्याबद्दल तर किती बोललं तरी कमीच आहे. मोठी पार्टी देतील, एन्जॉय करतील. आता वाढदिवसाच्या बाबतीत सुद्धा लालबहादूर शास्त्री म्हणायचे, म्हणजे त्यांना कधी असं वाढदिवस वगैरे आवडत नव्हतं, कारण रोजच वाढत असतो आपण. पण पंडित नेहरूंना मात्र तो आनंद होता. म्हणजे प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते, सुख मानण्याची वेगळी असते. आता एखादा जो फक्त त्याग करणारा आहे, दुसऱ्यासाठी जगणार आहे, श्रीराम, त्यांनी स्वतःकडे कधी पाहिलंच नाही, तर त्याला जो आनंद मिळत होता तो सगळ्यांना सुखी ठेवण्यात आनंद मिळत होता. त्याच्या विरुद्ध रावण, मला सुख मिळालं बाज, बाकीच्यांचं काही होऊ, सगळ्या देवांना त्यांनी पार कामाला लावलेलं होतं, आपण मागे पाहिलेलं आहे. पण ते दुसरं नको, फक्त सुख कसं आहे, मी व्यक्त करतो, मी व्यक्त होते, मला त्यात आनंद वाटतो. पण त्यांनी जे सांगितले ते बघा, तैसे हे नव्हे हे तो आनंद स्वरूप, भोगता ही तद्रूप होय तेथे. तर तो भोगता सुद्धा पुन्हा तिथे तद्रूपच होतो, पुन्हा तो त्याच्यातून बाहेर येत नाही आणि त्या सुखाबद्दल काहीही सांगणार नाही, काहीही एन्जॉय करणार नाही, काही पार्टी देणार नाही. ते सुख म्हणजे शिगेला पोचलेलं आहे, तिथून परत येणे नाही, पोचला तो तिथे. म्हणजे आपणही ते सुख अनुभवू शकतो असंच सांगायचं सगळ्यांना. खंदारकर काय म्हणतात बघा, आपल्याला एकदा सगळ्यांच्या नुसार पाहिलं म्हणजे जरा बघा. ज्या व्यापक ब्रह्मसुखातून शब्दादी जे किंचित सुख बरोबर घेऊन बाहेर पडलेले आहेत, ते वैषयिक सुख कितीसं असणार. पण त्या सुखानं जीव हा सुखी सुखभोगता जर होतो, तर जीव हा सुखमात्र सुखस्वरूप झाला, तर त्या अद्वैतात त्या सुखाचा कोणी अनुभव घ्यावा. जेव्हा जीवाची शिवाची गाठ पडते, जीव शिव दोन्ही एकरूप होतात, तेव्हा तो पुन्हा हे सांगायला उरतच नाही आहे. म्हणजे जीव हा वैषयिक सुखाचा भोगता असतो, पण तो सुखरूप झाल्यानंतर, सुखरूप म्हणजे आपण म्हणतो आम्ही आता सुखरूप आहोत, तो शब्द नाही आहे बरं का, सुखस्वरूपच झाला, तोच ब्रह्मरूप झाला म्हणजे सुखरूप झाला. मग तो कोणाचा भोगता होणार, तो कोणाला काय सांगणार. असा हा जो द्वंद्वाचा खेळ, काल परवाची ओवी पण पाहिलेली आहे, तिथे द्वंद्व संपलेला आहे, दुणे पण संपलेला आहे, फक्त एक पण उरलेलं आहे, एक. आणि म्हणून ते जे सुख आहे ते आपण कुठंही व्यक्त करू शकणार नाही, त्याची बरोबरी करू शकणार नाही, त्याच्याबद्दल व्यक्त होता येणार नाही. तैसे सुखा तोनी निघणे, ते सुखिये सुखी तेणे, हे सुख मात्रची मा कोणे अनुभवावे. हे धूत महाराज काय म्हणतात बघा, की ब्रह्मसुखातून जेव्हा ते सुख निथळत येतं, ते आतून येणे म्हणले ना, त्याचा त्यांनी असा अर्थ घेतला, निथळत येतं, त्या वैषयिक सुखाने भोगता जीव सुखी होतो. सगळे बघा, छोट्या मुलावर सुद्धा आपण तेच संस्कार करतो, तुझ्या आवडीचं मी केलं आहे बरं का, मग लगेच तो टाळ्या वाजेल, उड्या मारेल, तो 4 मित्रांना सांगेल, आज माहिती आहे माझ्या आईनं अमुक अमुक केलं माझ्या आवडीचं, माझ्या आजीनं मला हे दिलं. हे वैषयिक सुख आहे. आणि जो कोणी भोगता आहे तो ते व्यक्त करतो. पण ज्या सुखातून विषयात सुख निथळत येते, ते मूळ सुख कोणी अनुभवावं. विषयातून निथळून आलं म्हणजे विषयातनं गाळून आलं, ते स्वच्छ आलंच, एकदम शुद्ध. तसंच हा जो जीव आहे हा विषयातल्या सुखानं सुखी होतो, कारण तो विसरलेला आहे, शिव पण विसरलेला आहे, तात्पुरतं आत्ता आपण त्यात गुंतलेलो आहोत. आणि जे विषय सुख मिळते ते परमात्म्याच्या सुखातला निथळेपणा आहे. अशी आपण जिलेबी, साखरे, आता त्यांनी छान उदाहरणं दिलीत, साखरेच्या पाकातून बुचकळून काढतो तेव्हा तो पाक जसा निथळत असतो बघा ना, पाकात घालतात जिलेबी आणि काढतात बाहेर, त्या निथळलेल्या पाकाप्रमाणे विषयात परमात्म सुख निथळून आलेलं आहे.
किती सुंदर सांगितले. आणि त्या सुखाचा अनुभव घेता येतो कारण विषयातल्या सुखात त्रिपुटी आहे. ज्ञाता ज्ञेय ज्ञान. तसं जो घेणारा ती वेगळी, कशापासून घ्यायचं ती गोष्ट वेगळी, कोण घेतो ते वेगळं. पण मूळ सुख मात्र जे आहे त्यात अनुभव्य अनुभवक ही त्रिपुटी नसते. अनुभवणारा तोच असतो, अनुभवही तोच आहे, विषयही तोच आहे. मग त्या सुखाचा अनुभव कोणी घ्यावा. आता वेदांतशास्त्रात त्यांनी जरा जास्त दिले बरं का, समजून घेऊ आणि थांबू आपण इथेच. वेदांतशास्त्रात नुसता सुखाचा शोध करीत जावा, कारण आपल्याला सुखाची इच्छा आहे. पण ती अनित्य सुखाची इच्छा नाही, नित्य सुखाची हवी. नित्य सुखाची इच्छा आहे वेदांतशास्त्रात सांगितली ती. तथापि ते नित्य निरतिशय सुख भोगता येत नाही, कारण ते सुख भोगता आलं तर विषय सुखाप्रमाणे कमी होईल किंवा संपून जाईल. मग जगामध्ये सुख नावाची एक स्वतंत्र वस्तू आहे. बघा आता यांनी छान सांगितलं. केवळ सुख भोगणारी अशी एक वस्तू आहे, सुखदुःख मिसळून भोगणारी एक वस्तू आहे. तो प्रकार असा आहे. आता त्यांनी 3 प्रकार दिलेत. केवळ सुख भोगणारा असा एक ईश्वर आहे, सुख आणि दुःख भोगणारा जीव आहे, आणि दुःख संबंधरहित सुखस्वरूप असा मोक्ष आहे. दुःख संबंधरहित सुखस्वरूप असा मोक्ष आहे. आणि जो ईश्वर आहे तो केवळ सुखरूप आहे, सुख भोगणार आहे. मग असं जर सुख प्राप्त झालं तर ते सुख कशानं भोगायचं किंवा कुणी भोगावं. कारण सुख असो व दुःख असो ते भोगण्याकरता जीवाला शरीर असावं लागतं. आणि शरीराचं तादात्म्य गेल्याशिवाय जीवाला निरतिशय सुख किंवा ते केवळ सुख, अत्यंत सुख हे मिळणार नाही. आणि शरीर तादात्म्यरहित होणं म्हणजे मोक्ष आहे. कोण म्हणायचा, जनक राजाप्रमाणे विदेह मुक्ती झाल्यानंतर शरीर असूनही शरीरावरचं सगळा हे भाव गेलेला असतो. मग तो मोक्ष कोणी भोगायचा, तो त्याच्याही पलीकडे गेलेला असतो. तेव्हा नित्य निरतिशय मोक्ष सुख हे विदेह मुक्तीत भोगताच येत नाही. पण ते सुख नाही असं नाही आहे, पण त्याला म्हणता येत नाही की ते सुख आहे म्हणून. आणि वेदांतशास्त्र जर तुम्हीच सुखरूप आहात असं सांगतं तर त्या सुखानं पुन्हा काय सुख उपभोगायचं. म्हणून सुख मात्र हे त्याचं स्वरूप आहे. त्या ठिकाणी सुखाचा व्यवहारच संभवत नाही. हे 3 ओव्यांनी आता दृष्टांत देऊन सांगतायत. ते दृष्टांत आपण नंतर बघूया. आत्ता फक्त इथेच थांबूया. काही समजलं का बोला, का अगदी काही गोंधळ होतोय? समजलं का सगळ्यांना? या सुखाची कल्पना समजली का? का कुणाला ऐकूच येत नाही? हां 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 ठीक आहे. म्हणजे आपण जे रोज सुख अनुभवतो हे सुख वर्णनाच जोग आहे. आणि ते सुख जे आहे ते वर्णनाच्या पलीकडे आहे, वर्णनातीत आहे. त्याचा फक्त अनुभवच आहे. आणि बोला. आपल्याला जर परमात्मा स्वरूप प्राप्त झालं, परमात्मा स्वरूप प्राप्त झालं तर आपल्याला ते आत्मिक सुख चिरकालीन असतं. हा बरोबर. आणि तिथं पोचलो की संपलं. मग हे वर्णन नाही, काही नाही, त्याच्या पलीकडे गेलो आपण. या अनित्य सुखाच्या पलीकडे गेलो की आपल्याला नित्य सुख मिळणार. आणि झोपेतून जागा झालं स्वप्नाचे सुख, हा एक वेगळं सुख आहे ना. हो बरोबर आहे, खरंय खरंय. तेही क्षणिक सुख आपण रोज घेत असतो, ज्याला स्वप्न आठवतात किंवा त्यावेळेला तरी आपण रमलेलोच असतो. अरे वा वा वा, काय काय बघायला मिळालं, काय खायला मिळालं, कोण भेटलं, हा काय मी किती छान गाढ स्वप्न, कितकं सुंदर स्वप्न पडत होतं आणि तुम्ही मला हाक मारली आणि माझं स्वप्न भंग केला. बरोबर आहे, छान छान सांगितलं. बरोबर आहे. एखाद्याला लॉटरी लागली, जास्त सुख. हो मग तेच मग त्याला ऐहिक सुख म्हणतात. हा त्याला ऐहिक सुख म्हणतात ना. हा त्याला लॉटरी ऐहिक म्हणायचं. ऐहिक हा म्हणजे इहजन्मीचं सुख आहे ते सगळं. आता सगळ्या सुखांची जर आपल्या ऐहिक सुखाची यादी करायची म्हणलं तर 5 ज्ञानेंद्रियांवरची 5 प्रकारची सुख. म्हणजे सुखाच्या ज्या व्याख्या आहेत, ऐहिक सुख, आत्मिक सुख, हो पारमार्थिक प्रापंचिक सुख, हो परमात्मा सुख, बरोबर. सुखाचे
प्रकार आहे. भाग आहे बरोबर. ती सुखाची. हो हो बरोबर, अगदी बरोबर. चला थांबूया मग. चला सगळ्यांना. आज खूप छान वाटलं. हा तुम्हाला सगळ्या कल्पनेतलंच आता हळदी कुंकू फरा काय म्हणायचं पन्ह डाळ हा, ओटी पण फार ओट- छान झालंय. ओटी ओटी फार सुंदर केले हो. इतके लांब आहे तुम्ही, मला फार वाईट वाटते. नाही तर आपण छान त्याचा अनुभव घेतला असता. पण आता आपल्याला हे सुख नकोय. आपल्याला हे सुख नकोय, पण आता तात्पुरतं सुख नकोय. मॅडम तुम्ही बोलले सगळं मिळालं आम्हाला. बर बर, छान छान, बरं झालं. पणाचा आस्वाद खूप छान झाला. पण खूप छान झालंय. हो मग काय तर, सगळ्यांना हळदी कुंकू असंच देते कल्पनेतनच. चला. हेच महत्वाचं आहे. प्रेम त्याच्यातच आहे प्रेम प्रेम, मॅडम. हो प्रेमच पाहिजे खरंच आहे. मला आज हे म्हणे कशाला आता आज वर्ग घेतेस, पण मी बोलवताना सुद्धा निमंत्रणात तुम्ही पाहिले, निमंत्रण पाठवलं होतं की 6 वाजता या, म्हणजे आपला क्लास बुडायला नको आजचा. हो खरं. चला. तुमच्या प्रेमामुळे आम्ही एकत्र येतो. खरं हा नाही सांगायचं. खरंच आहे ना, आपण सगळे कशासाठी येतोय, नाही तर ते भगवंताचं प्रेम आहे हो. मी माझं काय, आपण सगळे ह्याशी पण ती देण्याची वृत्ती सुद्धा लागते मॅडम. तेही भगवंतच देतोय. ती वृत्ती, तो स्वभाव, ते सुद्धा तोच देतोय. कारण इतकं आपलेपणा झालाय की शब्द सुद्धा नको वाटतात लोकांना द्यायला. खरंय 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 खरंय. हल्ली या म्हणायला कोणाला वेळ नाही, विचारायला वेळ नाही. खरंच आहे. आपण लोकांना मोठेपणा दिला हे सुद्धा नको वाटते काही लोकांना. हो खरंय खरंय खरंय. एवढी कोडी लागली 5 वाजले की कधी मोबाईल येते. चला चला चला. तंद्री 5 वाजले की तंद्री लागते अमृतानुभव. अमृतानुभव आहे हा, न संपणारा अनुभव आहे. खरंय. चला म्हणूया प्रार्थना. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयःक्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्म शिकेले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय.
पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. ही झालेली सेवा ज्ञानदेवांना आणि पंढरीनाथांना आणि तुमच्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला समर्पित करते आणि आजच्या वाणीला विराम देऊया. फक्त देवीचा आता एक श्लोक म्हणूया. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मतां. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः.